सीमाज बेस्ट किचनमध्ये आज आपण बनवतोय मस्त असे क्रीमी सॉफ्ट आईस्क्रीम, ते म्हणजे कस्टर्ड आईस्क्रीम, अगदी घरच्या साहित्यामध्ये. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे कढई घेतलेली आहे आणि इथे फुल क्रीमचं आपल्याला दूध घ्यायचं आहे. तर इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर आणि बाजूला थोडंसं वाटीत काढून घेतलेलं आहे. आता इथे मी घेतलेले आहे कस्टर्ड पावडर. तर या कस्टर्ड पावडरपासूनच आपण आज आईस्क्रीम बनवणार आहोत. तर इथे आपण 2 चमचे दुधामध्ये ही कस्टर्ड पावडर घालणार आहोत. तर या कस्टर्ड पावडरमध्ये खूप छान मस्त असा फ्लेवर असतो आणि ही पावडर आता आपण मिक्स करून घेऊया. तर या पावडरमुळे आपली आईस्क्रीम खूप छान बनणार आहे. तर इथे आपला घोल तयार झालेला आहे, बाजूला ठेवून देऊया. आता इकडे दूधही गरम होत आलेलं आहे. तर इथे जास्त वेळ आपल्याला दूध आटवायची काही गरज नाही लागणार. आपल्याला फक्त 1-2 मिनिटे दूध उकळवून घ्यायचं आहे. तर दूध बऱ्यापैकी 2 मिनिटे शिजल्यानंतर इथे आपण साखर घालणार आहोत. तर अर्धा लिटर दुधासाठी इथे मी 4 चमचे साखर घातलेली आहे. तुम्ही 5 किंवा 6 चमचेही घालू शकता, पण जास्त करून आईस्क्रीम गोड नसते, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला इथे साखर वापरायची आहे. आणि आता ही मिक्स करून घेऊया. साखर मेल्ट झाली की यामध्ये आता आपण जे कस्टर्डचं दूध केलेलं होतं ते घालायचं आहे. मिक्स करून घाला, नाही तर ती कस्टर्ड खाली बसू शकते वाटीमध्ये. तर इथे आता आपण एका चमच्याने हे मिक्स करत राहायचं आहे, एका चमच्याने ओतायचं आहे, म्हणजे खाली गुठळ्या होऊ नये, कारण की ते कस्टर्ड लगेचच घट्ट होते. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला एकसारखं हे मिक्स करत राहायचं आहे. तर कस्टर्डमुळे लगेचच थिकपणा येतो. खूप छान मस्त असं हे झालेलं आहे स्लरी. तर आपल्याला 1-2 मिनिटे स्लो गॅसवरती आपल्याला सतत हलवत हे शिजवून घ्यायचं आहे कस्टर्ड. तर घट्टसरपणा आला की गॅसची फ्लेम बंद करायची आहे. शिजलेलं आहे हे कस्टर्ड. तर आता आपण शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता, थंड झाल्यानंतर हे आपल्याला ब्लेंड करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही करू शकता. तर इथे मी दुधाची मलाई घेतलेली आहे, साई. आपल्याकडे फ्रेश क्रीम जर नसेल तर घरच्या दुधावरची साई असते ती घालायची आहे. अर्धी वाटी साई घेतलेली आहे अर्धा लिटर दुधासाठी. आणि इथे मी आता व्हॅनिला इसेन्स वापरत आहे. तर आता हे आपण ब्लेंड करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पण हे आपण बारीक करू शकतो. अशा पद्धतीने हे ब्लेंड करून घ्यायचं आहे. तर 1-2 मिनिटे चांगलं स्मूथ बॅटर होईपर्यंत आपल्याला हे बारीक करायचं आहे, जेणेकरून हे एकदम सॉफ्ट क्रीमी असं हे आईस्क्रीम बनतं. तर इथे आपलं ब्लेंड करून झालेलं आहे. आता आपण या बाउलमध्ये आता आपल्या आवडीप्रमाणे टूटी फ्रुटी घालायची आहे. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते किती मस्त असं हे स्मूथ झालेलं आहे बॅटर. तर अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. तर इथे मी आता घातलेलं आहेत ड्रायफ्रूट्सं आणि इथे काही टूटी फ्रुटी घेतलेले आहेत. कस्टर्ड आईस्क्रीममध्ये टूटी फ्रुटीचा वापर असतोच, तुम्ही जरूर करा. खूप छान टेस्ट लागते खातेवेळी आईस्क्रीम. तर आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे फ्रीजरला लावायचं आहे. तर तुम्ही एक डबा कोणताही घेऊ शकता. स्टीलचा डबा घ्या किंवा प्लॅस्टिकचा घ्या किंवा कोणतंही तुमच्याकडे जे भांडं असेल त्याच्यामध्ये घालू शकता. तर इथे मी माझ्याकडे आईस्क्रीमचाच बॉक्स होता, त्यामध्ये मी हे बॅटर ओतलेलं आहे. टॅप करून घेऊया आणि वरती आपल्याला आता झाकण लावायचं आहे. जर झाकण नसेल दुसरं कोणत्या तुमच्या भांड्याला तर तुम्ही सिल्वर पेपरने रॅप करू शकता, म्हणजे आईसचे क्रिस्टल बनणार नाहीत. तर आता आपण हे फ्रीजरला रात्रभर सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर दुसऱ्या दिवशी मी सकाळ हा डबा फ्रीजरमधून काढलेला आहे. तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर 5-6 तासासाठी तुम्ही फ्रीजरला हे आईस्क्रीम सेट करू शकता, तर लगेचच सेट होते. तर मी रात्रभर ठेवलेलं होतं. सकाळ उठून हा डबा मी फ्रीजरमधून काढलेला आहे. खूप छान असं हे सेट झालेलं आहे. थोडा वेळ असंच राहू द्यायचं आहे किंवा पाण्यातही तुम्ही असा डबा ठेवू शकता, जेणेकरून ते मोकळं आईस्क्रीम होईल. तर बघू शकता मी पालता जर डबा केला तरी ते आईस्क्रीम पडत नाही. खूप छान सेट झालेला आहे. तर आता आपण स्कूपरने हे आईस्क्रीम काढून घेऊया. तर कसे झाले आहे ते पाहूया आता. तर स्कूपरने कट करताना समजत आहे की मस्त असं एकदम स्मूथ झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे. तर आता हे बघू शकता तुम्ही किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे आईस्क्रीमचं. जसे आपण विकतचं आईस्क्रीम आणतो तसंच हे आईस्क्रीम एकदम क्रीमी आणि सॉफ्ट झालेलं आहे. बर्फाचे खडेसुद्धा बनलेले नाहीत, कारण की आपण मस्त असं ब्लेंड पण छान केलेलं होतं आणि त्यात मी साई घातलेली होती दुधाची, त्यामुळे खूप सॉफ्टनेस आलेला आहे आईस्क्रीमला. वरती टूटी फ्रुटीने गार्निशिंग करून घेऊया. तर तयार आहे आपल्या घरच्या साहित्यामध्ये झटपट बनणारे हे आईस्क्रीम. खूप छान झालेलं आहे, एकदम क्रीमी आणि सॉफ्ट. मी चमच्यानेही तुम्हाला तोडून दाखवते जवळून. ती तोडताना समजत आहे किती सॉफ्टनेस आहे या आईस्क्रीममध्ये आणि वितळतही नाही लगेच, जेणेकरून हे आपलं मस्त असं हे सॉफ्ट झालेलं आहे आईस्क्रीम.
अजून काही मी बऱ्याच आईस्क्रीमच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तुम्हाला जर रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपी. तोपर्यंत धन्यवाद.